बघा, जो सामान्य माणूस असतो ना, त्याचे विचार असे असतात की बाबा, जी आपली फॅमिली असते, आपल्या फॅमिलीमधली आपली आई झाली, आपले वडील झाले, आपला मुलगा झाला, आपली मुलगी झाली, आपली बहीण झाली, आपली बायको झाली, यांना सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतो सगळ्या जगापासून. त्याचं असं म्हणणं असते की सगळ्या जगाची राख लागली तरी चालते, पण माझ्या फॅमिलीला काही त्रास होऊ नये, माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम होऊ नये. पण याच जगामध्ये काही लोक असे असतात की त्यांना दुसरं सोडूनच द्या, ते तर लांबची गोष्ट राहिली, त्यांना आपली फॅमिली सुद्धा समजत नाही. ना आपली बायको समजती, ना आपली आई समजती, ना आपली मुलगी समजती, ना आपला बहीण समजती, ना आपला मुलगा समजतो. आता असा मी का म्हणतोय, कारण आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही घटनाच तशी आहे. तुम्ही जर ऐकली तर तुम्ही म्हणसाल की या माणसाला नरकामध्ये गरम तेलाच्या कढईमध्ये टाकायला पाहिजे आणि 24 घंटे त्याला त्याच्यात ठेवायला पाहिजे. 1 मिनिट बाहेर काढायचं, पुन्हा 5 मिनिटं मधात ठेवायचं, पुन्हा 1 मिनिट बाहेर काढायचं, पुन्हा 5 मिनिटं त्याच्या मधात ठेवायचं. कारण याची जी आत्मा आहे ती सुद्धा तळल्या गेली पाहिजे. अशा प्रकारच्या या माणसाला शिक्षा द्यावी ही तुमची सुद्धा इच्छा होईल. एक 12 वर्षाची मुलगी असते बघा, 12 वर्षाची मुलगी केवढी असते, छोटी असते. तिला नेमक्याच काय काय गोष्टी कळायला लागतात, कोण कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं आणि जगायचं कसं, ह्या 12 वर्षाच्या मुलीला नेमक्याच गोष्टी समजायला सुरुवात होतात. तर एक 12 वर्षाची मुलगी होती, ती रडत रडत आपल्या शाळेमध्ये येते. आता ती एवढ्या जोरात रडत जाते, तिला रडणं आवरतच नाही. तिला आजूबाजूला बघितलं ना तर तिला गिल्टी फील होतं की आपण रडतोय, आजूबाजूचे आपल्या मैत्रिणी आहेत त्या आपल्याकडे बघतायत, पण तिचं रडणं बंद होत नव्हतं. एवढी जास्त तिला प्रॉब्लेम होती. ती शाळेमध्ये जाते, तर शाळेमध्ये बसल्याच्या नंतर सुद्धा तिचं रडणं बंद होत नव्हतं. आता तिची जी शिक्षिका आहे तिला पाहते आणि तिच्याकडे पाहून तिच्यापाशी जाते आणि तिला विचारते की बाळा तुला काय झालंय रडायला. आणि त्यावेळेस जेव्हा ती मुलगी तिच्या शिक्षिकाला जे सांगते ना, ते ऐकून तिच्या शिक्षिकाच्या पायाखालची जमीन सरकते. हे ऐकल्याच्या नंतर ती तिच्या आईला बोलवते आणि तिच्या आईला घेऊन, त्या मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिथं तक्रार नोंदवते. त्या तक्रारीच्या आधारे पोलीस त्या मुलीच्या घरी जातात आणि तिच्या वडिलाला अटक करतात, त्याच्यावर खटला चालवतात आणि त्याला जेलमध्ये पाठवतात. आता तो जेलमध्ये आहे. आता तुम्हाला अंदाज लागला असेल की तिच्या वडिलाने काय केलं असेल, पण तिच्या वडिलाने जे केलंय ते फार भयानक केलं. तुम्ही जो अंदाज लावता ना त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल त्या माणसाने केलेलं आहे. आता तेच मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस हे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस ती मुलगी तिच्या बापाची करतूत हे पोलीस स्टेशनमध्ये सांगत होती. त्यावेळेस सगळ्या पोलिसांना घाम सुटला. सगळे पोलीस फक्त एकच म्हणत होते की असला कसला बाप आहे. तिच्या बापाला एक लत होती, दारू पिण्याची लत. आता बघा, ज्या माणसाला दारू प्यायची लत असते ना त्याला समजत नाही की आपल्यासमोर आपली फॅमिली आहे, दुसरं कुणी आहे किंवा आपण काय करतोय. त्याला ना फक्त दारू पिण्याशी मतलब असतं. त्याला दारू प्यायला दिली की तो माणूस आपली बायको सुद्धा देऊन टाकतो. असे काही माणसं आहेत, दारूसाठी ते आपल्या घरातली इज्जत सुद्धा दुसऱ्याच्या हातामध्ये देतात. आणि काही लोक असे सुद्धा आहेत की लोकांना दारू पाजतात आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या घरातल्या इज्जतीवर ते हात टाकतात. असे खूप काही लोक आहेत आणि खूप काही असे लोक सुद्धा आहेत की ते असं वागतात सुद्धा. तर हा माणूस पण त्यातलाच एक होता. याला दारूच्या समोर काही दिसतच नव्हतं. दिवसभर दारू प्यायची, रात्रभर दारू प्यायची, दारू पिऊन पडायचं, मनात जे आलं ते करायचं, काम करायचं नाही, काय नाही. याची बायको, याला 2 मुली होत्या. त्यांनी जेवढा काम केलं, जेवढा पैसा कमावला ते पैसा घ्यायचा, त्या पैशाची दारू प्यायची आणि मोकळं व्हायचं. आणि रोज संध्याकाळी याचं एक काम असायचं. दिवस निघला, उठायचं, बायकोला पैसे मागायचे, बायकोनं पैसे नाही दिले तर बायकोला मारायचं, तिचे पैसे हिसकावून घ्यायचे, जायचं, दारू प्यायची, दिवसभर तिकडं लोळायचं, संध्याकाळी घरी यायचं, दारू पिऊन घरी यायचं आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या 2 मुली, आपली बायको जिच्यावर मन जाईल तिच्या केसाला पकडायचं, होडत होडत घरामध्ये घेऊन जायचं आणि तिच्यावर चुकीचं काम करायचं. मग ती मुलगी असो किंवा बायको असो, मग ती 12 वर्षाची मुलगी असो किंवा 18 वर्षाची मुलगी असो किंवा आपली बायको असो. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर हे तब्बल 2 ते 3 वर्ष एकसारखं चालू होतं. तो माणूस स्वतःच्याच मुलीवर चुकीचं काम करायचा. त्याला एक 18 वर्षाची मुलगी होती. त्या 18 वर्षाच्या मुलीचं त्यानं शिक्षण तोडलं निव्वळ त्याच्या या कामासाठी. कारण की ती शाळेमध्ये जायची, याचं मन व्हायचं, मग हा शाळेमध्ये जाऊ शकायचा नाही. त्या कारणामुळे तिचं शिक्षण तोडून तिला नेहमी घरी ठेवायला लावलं, जसं की ती याची ठेवलेली बाई आहे, अशा प्रकारे. आणि हे सगळं त्या दोन्ही मुलीच्या आईच्या डोळ्यासमोर होत होतं.
ज्यावेळेस पोलिसांनी तिच्या आईला विचारलं की तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला नाहीत का, त्यावेळेस ती महिला म्हणली की मी खूप रोखण्याचा प्रयत्न केला, मी नकार देण्याचा प्रयत्न केला आणि मी ज्या वेळेला त्याला टोकायचे, ज्या वेळेला त्याला नाही म्हणायचे, ज्या वेळेला त्याला अडवायचे, त्यावेळेस तो मला बेदम मारायचा, एवढं मारायचा की ढोराला काय मारतील लोक, इतकं तो भयानक पद्धतीने मला मारायचा. आणि माझ्या डोळ्यासमोर मग लगातार तो 8 दिवस माझ्या मुलींसोबत तसलं कृत्य करायचा. माझ्या मनामध्ये नसतानाही, माझी इच्छा असतानाही मी काही करू शकायचे नाही. आणि जेव्हा ही गोष्ट, ती 12 वर्षाची मुलगी रडत रडत, आणि त्या दिवशी तिच्यासोबत तिच्या बापाने तिच्यासोबत केलं होतं ते चुकीचं काम, त्याच कारणामुळे ती खूप रडत होती, रडत रडत शाळेमध्ये गेली होती. तिनं तिच्या शिक्षकाला हे सगळं सांगितलं होतं आणि हे सगळं पोलिसांना सांगितलं आणि त्यावेळेस त्याला अटक करण्यात आलं आणि त्याला जेलमध्ये कोंबण्यात आलं. आणि याच कारणामुळे मी तुम्हाला म्हणलो होतो की अशा माणसांना गरम तेलाच्या कढईमध्ये टाकून ठेवायला पाहिजे 24 तास झाकण टाकून. यांच्या हाडकांसोबत यांच्या आत्मा सुद्धा तळल्या गेल्या पाहिजे. अरे देवाकडनं मला फक्त एकच प्रश्न आहे, अशा माणसांना तू कशाला संसार देतो रे? हा, काय गरज काय अशा माणसांना संसार? अशा माणसं जन्माला घालतोच कशाला तू? काय गरज आहे? अरे पोटची लेक कळत नाही यांना. आता दुसरी एक घटना सांगतो तुम्हाला जी की घडलेली आहे आणि ही घटना थोडीशी वेगळी आहे. या घटनेमध्ये जे काय झालेलं आहे ते असं वाटतं की मला अर्ध चुकीचं आहे असं मला वाटते बरं का. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक मुलगी होती, ती रोज घराच्या बाहेर निघायची, कॉलेजला जायची, कॉलेजून घरी यायची, तिचा रोजचा रुटीन होता. आता कॉलेजला जाण्यासाठी कधी मित्राच्या गाडीवर जायची, कधी स्वतःची गाडी असायची, कधी ॲटोनं जायची, तर कधी टॅक्सीनं जायची, तर कधी कॅब बुक करून जायची. तर रेग्युलर प्रमाणे ती आजही घराच्या बाहेर निघली आणि तिने एक कॅब बुक केली. आता कॅब बुक केल्याच्या नंतर जी कॅब येण्याची टायमिंग होती ती 10 मिनिट होती. आता या मुलीनं जे काही सांगितलं ते तुम्हाला सांगतो. 10 मिनिट होती आणि 10 मिनिट असल्यामुळं ही मुलगी ती कॅब कॅन्सल करण्याच्या मार्गावर होती. म्हणजे बटन दाबणारच की त्या कॅबवाल्याचा फोन आला की मॅडम कॅब कॅन्सल करू नका, मी 5 मिनिटात तुमच्यापाशी येतोय. टायमिंग काहीही दाखवत असेल पण मी 5 मिनिटात तुमच्यापाशी पोहोचतो. मग ती मुलगी थांबली, कॅब आली, कॅब आल्याच्या नंतर ती कॅबमध्ये बसली आणि तिच्या ज्या कॉलेजपाशी तिला जायचंय तिथे ती कॅब गेली. जशी कॅब थांबली तशी ती मुलगी जोरात खाली उतरली आणि आपल्या मैत्रिणी मित्र जिथं बसलेले आहेत तिथं ती जोरात पळत गेली, रडत पळत गेली आणि त्यांना काहीतरी तिनं सांगितलं. आता हा कॅबवाला, ती जशी कॅबच्या खाली उतरली, हा कॅबवाला गेला आपल्या घरी, हातपाय इतपाय धुतली आणि घरी जाऊन मस्त निवांत झोपी गेला तो. मग काही वेळाच्या नंतर या कॅबवाल्याच्या घरी पोलीस आले आणि पोलिसांनी या कॅबवाल्याला पकडलं. या कॅबवाल्याचं नाव आहे शंकर. शंकरला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. याला काय कळतच नव्हतं नेमकं काय झालं काय नाही म्हणून. आता ती मुलगी जे बोलतीये ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, तिच्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली, मैत्रिणीच्या पायाखालची जमीन सरकली. आता ही मुलगी काय म्हणते ते मी तुम्हाला सांगतो. मुलगी म्हणते की मी कॅब बुक केली, कॅब आली, कॅबमध्ये मी बसले, मागच्या सीटवर बसले. जेव्हा मी मागच्या सीटवर बसले त्यावेळेस जो कॅबचा ड्रायव्हर शंकर आहे तो मला म्हणला की समोरच्या सीटवर येऊन बसा. असंही आपण दोघं जण कॅबमध्ये आहे, तुम्ही एकल्या पाठीमागं काय बसताय, समोर बसा, आपण गप्पा मारत मारत जाऊयात, त्याच निमित्ताने आपला रस्ताही कटला जाईल. पण मी त्याला नकार दिला. मग काही वेळ कॅब चालली. कॅब चालल्याच्या नंतर तो बोलत बोलत मला घाणेरडा बोलायला लागला. जो शंकर आहे, तो ड्रायव्हर आहे, तो घाणेरडा बोलायला लागला. तिनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि बोलता बोलता तो हिच्याकडे हात लांबवत होता आणि टॅक्सी चालवता चालवता हिच्या अंगावर हात टाकत होता. जिथं हात लावायचा नाही तिथं सुद्धा तो हात लावत होता आणि हिच्या शरीरासोबत तो खेळत होता. मग थोडा वेळ चालल्याच्या नंतर त्याने त्याची स्वतःची पॅन्ट काढली आणि हिच्या शरीराला हात लावत लावत टॅक्सी चालवत चालवत याने एक घाणेरडं काम केलं आणि नंतर मला या कॉलेजवर आणून सोडलं. आणि याने असं केल्यामुळंच मी कॉलेजमध्ये आल्या आल्या रडत बसले, मित्रांना सांगितलं, याच्यावर FIR दर्ज केली, तक्रार नोंदवली आणि त्याच माध्यमातून या शंकरला अटक करण्यात आला. आता एक लॉजिकल पॉईंट असा आहे, एक लॉजिकल पॉईंट, एक पॉईंट जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला समजून जाईल. समजा तुम्ही एका जागेवर चुकीचं काम केलंय, तुम्ही परत त्या जागेवर जासाल का? तुम्हाला माहिती आहे की त्या जागेवर गेल्याच्या नंतर आपलं काय खरं नाही, आपल्याला लोक मारतील, मग तुम्ही जासाल का? नाही. एक नॉर्मलची गोष्ट आहे, एक बिनडोक माणूस सुद्धा समजू शकतो जर आपण तिथं काय वाईट काम केलंय आणि आजूबाजूच्या लोकांना माहीत झालेलं की आपण वाईट काम केलंय, तर तिथं गेल्याच्या नंतर ते लोक आपल्याला मारतील. तर मग या मुलीसोबत या कॅब ड्रायव्हरने चालत्या गाडीमध्ये जर इतकी बेकार परिस्थिती केली असेल तर हिला हिच्या ठिकाणावर त्यांना पोहोचवलंच नसेल ना.
नसतंच पोहोचवलं तिथं. यानं सरळ सरळ मधातच तिच्यासोबत काय करायचं ते केलं असतं आणि मधातच तिला सोडून दिलं असतं आणि हा फरार झाला असता. आणि वरून घरी गेल्याच्या नंतर तो निवांत राहिलाही नसता. तो घरी गेला असता, घरून दुसरीकडे कुणीकडे तरी फरार झाला असता. कारण की मनामध्ये भीती असते की आपण एका मुलीसोबत असं असं केलंय, तिच्या घरचे येतील आपल्याला मारतील, किंवा पोलीस येतील, किंवा पोलीस आपल्याला मारतील. असं होईलच ना. आणि असं जरी नाही झालं तरी असा कोणता शहाणा आहे की जो एखाद्या मुलीसोबत करतोय तिला ज्या ठिकाणावर जाते तिथं नेऊन तो सोडतो सुद्धा, तिथं नेऊन सोडतो. आता ही भीती याच्या मनामध्ये नसेल का की हिला जेव्हा आपण इथं कॉलेजपाशी नेईल, तिथं सोडल, त्यावेळेस आरडाओरडा करून सगळ्याला बोलवेल आणि आपल्याला मारल म्हणून. पण ही कॉलेजमध्ये गेली, खाली उतरली, मित्राईकडे गेली आणि तिकडे जाऊन बसली. आता याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं की काही माणसं या जगामध्ये अशी आहेत की जर कोणाला काही द्यायचं नसेल, जर आपला फायदा करून घ्यायचा असेल, तर काही असले आरोप निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर या बिचाऱ्या शंकरला अटक झालेली. आता मी यालाही बिचारा म्हणत नाही बरं का, सॉरी, मी बिचारा म्हणलो बद्दल. खरं काय आणि खोटं काय मला माहिती नाही. मी जे आर्टिकल वाचले ते तुम्हाला सांगितलंय, पण एक लॉजिकली पॉईंटनं जर विचार केला तर असं नाही होऊ शकत. तर बघूया काय होते समोर ते. तर या दोन्ही घटना ऐकल्या असतील तर या घटनांपासून थोडंफार काहीतरी शिकलं पाहिजे. पहिली घटना अशी की आपल्या घरातला जरी एखादा मेंबर असेल आणि त्याची जर आपल्यावर वाईट नजर असेल, खास मुली करता, तर त्यांनी त्याच्यापासून दूर राहावं. कसं असतं ना, माणसाच्या अंगाला जर टच केलं तर त्याच्या टचवरून माणसाला समजतं की त्याच्या मनात कोणत्या भावना आहेत. बरोबर आहे. त्या भावना समजल्या की त्या माणसापासून दूर राहा. आणि दुसऱ्या घटनेपासून शिकण्यासारखं असं, आता ही सोडून द्या या घटना, याच्यामध्ये लॉजिक काय तेवढं काही नाहीये, पण या घटनेपासून शिकू सुद्धा शकतो आपण. अनोळखी माणसाला कधी लिफ्ट मागायची नाही, अननोन गाडीमध्ये कधी बसायचं नाही, आणि असले खोटारडे आरोप कधी कुणावर करायचे नाहीत. इमानदार जगायचं, चांगलं राहायचं, आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगलं जातं. तर आता या दोन्ही घटना इथं संपलेल्या आहेत. काही शिकायला भेटलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्या माय मावल्या बाहेर काम करतात त्यांच्यासोबत न जाणून अशी एखादी जर काही प्रॉब्लेम झाली होण्याची शक्यता असली तर त्यांनी सावध व्हावं.